नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करते. तर मी आज लसुणी मेथी बनवणार आहे. त्याचीच तयारी चालू आहे. तर ऑनलाईन बघितली होती रेसिपी, बघूयात कशी होते. फर्स्ट टाईमच ट्राय करायला लागलोय. तर मेथी आणली, ती स्वच्छ धुवून घेतली कारण खूप माती होती मेथीला. त्यामुळे 3-4 वेळा मी धुवून घेतली, माती असल्यामुळे. पहिला काय केलं, पूर्ण परातीमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये पूर्ण अशी मेथी पसरून स्वच्छ धुवून घेतली म्हणजे गाळ खाली राहतो, माती खाली राहते. त्यानंतर अशा पद्धतीने मी मेथी पूर्णपणे बारीक चिरून घेतली. मेथी बारीक झाली. आता आपण बाकीची तयारी करून घेऊ. लसूण पाहिजे. लसूण मेथी म्हणला भरपूर सारा लसूण लागतो. मी पहिला लसूण चेचून घेतला. आता फोडणी देऊ आपण. तेल घातलं पहिला कढईत सगळ्यात आधी. त्यानंतर लसणाची फोडणी दिली. तर लसूणच घालायचा. मेथी सगळी परतून घ्यायची. थोडीफार शिजवून घ्यायची. मग त्यामध्ये मीठ टाकायचं आणि पुन्हा चांगली परतून घ्यायची. तर एका बाजूला मेथी परतत परतत आता आपण दुसऱ्या बाजूला मसाला करून घेऊ. तर पहिला सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे. जितकी तुमची मेथी आहे त्याच्यानुसार थोडेफार शेंगदाणे घेतले मी. तर आता अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घेतले. आता हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची. तर माझ्याकडून काय झालं, थोडी करपली. मी इतकी करपवू नका. थोडीफार अशी भाजून घ्यायची. वास सुटायला लागला ना, काढून घ्यायची आणि थोडेसे तीळ. तीळ पण चटचटायला लागले की तीळ पण काढून घ्यायचे. आता इकडे मेथी पण आपली शिजली. तर पहिला आपण ती साईडला काढून घेऊ. अशा पद्धतीने पकवून घ्यायची मेथी. आणि आता बाकीची तयारी आपली. तर आता परत खूप सारा कांदा घालायचा यामध्ये. 3-4 कांदे घेतले मी, छोटे छोटे होते. आणि आता पुन्हा लसूण चेचून घ्यायचा. लसूण मेथी म्हणलं ह्यामध्ये खूप सारा लसूण घालायला लागतो. लसूण चेचून झाला. आता जो आपण मसाला भाजून घेतला होता तो आपण मिक्सरला फिरवून घेऊ. त्याची एक पेस्ट बनवून घेऊ अशा पद्धतीने. आणि इकडे मी टोमॅटोची पेस्ट करून घेतली. आता आपण तडका देऊ. तर सगळ्यात आधी जिरे टाकलं आणि थोडे हिंग टाकले त्यामध्ये. मग लसूण भरपूर सारा टाकायचा आणि लसूण झाला थोडासा फ्राय करून की त्यामध्ये भरपूर सारा कांदा टाकायचा. कांदा पण थोडा गोल्डन झाला की त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची. त्यानंतर पुन्हा हे दोन्ही चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आता आपण यामध्ये चटणी टाकायची आणि जे काही तुमच्याकडे मसाले असेल ते टाकायचे. तर मी फक्त चटणी, हळद आणि गरम मसाला फक्त टाकला. कारण जी चटणी बनवलेली आहे ती घरीच बनवलेली आहे. त्यामुळे त्यामध्ये बऱ्यापैकी सगळेच मसाले असतात. आणि जे आपण वाटण केलं होतं शेंगदाणं, तीळ आणि हरभऱ्याच्या डाळीचं, तर ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. आता यामध्ये आपण जी मेथी शिजवून घेतली होती तर ती त्यामध्ये घालून छानपैकी अशी परतून घ्यायची. आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने झाकण घालून शिजवून घ्यायची. तर तुम्ही पुन्हा ह्याला वरून तडका देऊ शकता. लसूण आणि लाल मिरचीचा यामध्ये टाकायचा, तर छान लागते. तर अशा पद्धतीने मी लसुणी मेथी बनवली आणि ह्याला अजिबात आवडली नाही. तुम्ही तिची रिॲक्शन बघू शकता. ती खोटं खोटं दाखवत होती पण तिला अजिबात आवडली नाही.
तर मी खरं सांगू, मला सुद्धा ती मेथी नाही आवडली. आपली साधी मेथीच खूप छान लागते. म्हणजे नॉर्मल जिरं टाकून, मिरची, लसूणची फोडणी मारून, मेथी, त्यात शेंगदाण्याचा कूट घालून तीच भारी लागते. ती मला अजिबात नाही आवडली. फक्त अनयाच्या पप्पालाच आवडली. अनयाला आणि मला अजिबात नाही आवडली. केली मी ट्राय, व्हिडिओ एवढा केला. म्हणजे झाली होती चांगली, पण नाही आवडली आम्हाला. कारण की ती खाल्ली पण नव्हती आणि जी आपली नॉर्मल आपण मेथी करतो ना, ती भारीच लागते. ही अशी मला तर नाही आवडली. पूर्ण चवच म्हणजे वेगळी झाली त्याची. तर छान म्हणजे माझ्या नवऱ्याचा तर रिव्ह्यू चांगला होता, की तो म्हणाला छान झाले, त्याला आवडली. तर तुम्हाला पण जर रेसिपी आवडली असेल तर ट्राय करू शकता. कारण छान आहे रेसिपी. मी भरपूर सारे रील्स बघितले. भरपूर जणांनी बनवली होती. छान आहे रेसिपी. पण पर्सनली मला आणि आणायला तर तुम्हाला हा व्लॉग आणि आमची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.